ती महिला एक आई आहे. आईचा त्रागा समजू शकतो. तिची मुलं शाळेत अडकली होती, त्यात ती उच्चभ्रू कुटुंबातली आहे. या सगळ्या छटाकभरांना मला विचारायचं, छटाकभरांनो तुमच्याकडे ॲक्टिवा सोडा बजाज M80 तरी आहे का हो? तिच्या नावावर 65 लाखाची BMW आहे. नवऱ्याच्या नाही, तिच्या स्वतःच्या नावावर आहे. ती उच्च शिक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक महिला आहे. गोव्यात धंदा करणारी कुणी माते फिरू मॉडेल तिच्यासारखी दिसते म्हणून मंदबुद्धी लोकांनी तिला पूजा मिश्रा घोषित केली. तिचे नागडे उघडे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. आता ज्यांनी हे केलंय त्या सगळ्या अकाउंट्सवर जर का तिनं अब्रू नुकसानीचा खटला भरला आणि तसं ती करणार आहे हे लक्षात घ्या, ती गप्प बसलेली नाहीये, तर हे सगळं करणाऱ्यांना त्यांच्या गांडीवरची भोकं पडलेली जॉकीची अंडरवेअर आणि जाळीदार VIP बनियानही विकायला लागेल, एवढं लक्षात ठेवा. दोन दिवस उलटून गेले त्या घटनेला आणि आज वरळीतल्या त्या मोर्चातली ती अस्वस्थ बाई जिने शिवीगाळ केली, ती बाई त्या मोर्चात प्लांट केली होती का, म्हणजे ती बाई प्लांटेड होती का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय. हा प्रश्न का उपस्थित झाला त्याआधी जरा थोडंसं विषयांतर करतो. मित्रो, मी कोण आहे, माझी विचारधारा काय. आता यात लपवण्यासारखं काहीच नाही. कधी काळी वर्तमानपत्रात काम करायचो, पण आता पत्रकार म्हणून वावरत नाही, पत्रकारिता करत नाही. आता एक यूट्यूबर म्हणून एका विचारधारेला समर्थन करत करत आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे माझ्यासारख्या कित्येकांना लोक भाजपचे चाटुकार, भाजपचा दलाल, पेड पत्रकार वगैरे वगैरे बोलत असतात. तर हे असं बोलणारे विरोधी विचारधारेचे असल्यानं त्यांना मी कधीच सिरियसली घेत नाही. कारण जसं मी माझं काम करतोय तसंच ते त्यांचं काम करतायत. परवाच्या भाजपच्या मोर्चात जो गदारोळ माजला होता, त्या ज्या बाईमुळे हे सगळं झालं होतं, त्या बाईची ऑथेंटिसिटी काय हा प्रश्न इथं उद्भवत नाही. कारण ती राजकीय पक्षाच्या मोर्चात अडकलेल्या त्रस्त सामान्य माणसाची प्रतिनिधी होती. त्यामुळे ती कोण होती, खरी होती, खोटी होती, याच्यावर अजिबात जायचं नाही. झालंय काय तर मला या घटनेकडे पाहताना सातत्यानं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला मलिन करण्याचा एक कुटील डाव या घटनेच्या आडून खेळला जातोय. तो लक्षात न आलेल्या भाजपच्या IT सेलनं त्या महिलेचं चारित्र्य हनन सुरू केलं. तिला थेट पूजा मिश्रा बनवली. सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या शब्दात तिचा उद्धार व्हायला लागला आणि त्यातच ते फसले आणि त्यात अजून ते गुरफटत गेले. मलाही पूजा मिश्राच्या क्लिप्स पाठवून माझीही अक्कल काढली गेली अनेकांकडून. पण माझ्या सूत्रांकडून मला त्या बाईच्या BMW गाडीचा नंबर कळाला होता. त्या नंबरवरून मी त्या महिलेचं नाव, पत्ता आणि थोडीशी कुंडली आधीच काढली होती. त्यामुळे मी त्या बाईला पूजा मिश्रा वगैरे काही म्हणाल नाही. पण हे सगळे त्या दिमागचे पैदल सोशल मीडियावाल्यांना कोण सांगणार ना. यांनी केलं भलतंच. यांना काय करायला होतं ते त्यांच्या झाट लक्षात आलेलंच नाही. त्या बाईचा त्रागा समजून घेणारे आणि तिला शांतपणे सॉरी म्हणणारे गिरीश महाजन या मंडळींना मोठे करून दाखवता आले असते, पण त्यांनी ते दाखवले नाहीत. महापौर रितू तावडेंनी त्या महिलेला जोडलेले हात दाखवता आले नाहीत. पण विरोधकांनी काय दाखवलं की भगवडी मेयर भाजप की, जे उत्तर न देता पळून गेली. पण रितू तावडेंनी त्या महिलेला हात जोडले होते हे कोणी दाखवलं नाही. भाजपच्या महिला मोर्चातल्या कुठल्याही महिलेनं त्या संतप्त महिलेला अडवलं नाही, साधा हात देखील आडवा केला नाही, तिचा हात देखील धरला नाही. आमच्या मनीषाताई चौधरी आमदार तर त्या बाईकडे प्रचंड कुतूहलानं बघत होत्या. का संतापली एवढी बाई, शांत हो, BP शूट होईल तुझं, असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते मनीषाताईंच्या. पण या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया वीरांच्या अकलेपलीकडच्या, आकलनापलीकडच्या होत्या. त्या त्यांनी ठळक करून दाखवल्या नाहीच. हे त्यांचं अपयश आहे. त्या अपयशावर मी माझ्या खरमरीत शैलीत परवा परखडपणे बोललोय. ते अनेकांना झोंबलंय. त्यानंतर मला अनेकांचे फोन देखील आले. तो भाग वेगळा. आपण काय कुणाच्या बापाला घाबरत नाही. पण हे सगळं घडलं ते अकस्मातपणे घडलेलं नाहीये, असा आता या प्रकरणाला वास यायला लागलाय. ही बाई प्लांटेड होती का, असा कोणीतरी सवाल उपस्थित केल्यानंतर पोलीसही जागे झालेत. रस्तोरस्ती लावलेल्या CCTV फुटेजची तपासणी सुरू झाली. का, कशासाठी, तर त्यामागचं कारणही सांगतो मी तुम्हाला. मुंबईत असले ट्रॅफिक जाम हे नेहमीचेच असतात. मी माझ्या त्या परवाच्या व्हिडिओतही हेच म्हणालोय. दर दिवसाआड कुठे ना कुठे असला लोचा होतच असतो. पण त्यातूनही मार्ग काढणारा मुंबईकर रस्त्यावर उतरलाच गाडी सोडून, सहसा तो उतरत नाही, पण उतरलाच तर तो ट्रॅफिक हटवायला उतरतो, कोंडीतून मार्ग काढायला उतरतो, ना की भांडायला. तो जे करतो त्याला सगळे स्पिरिट ऑफ मुंबईकर्स म्हणतात.
खरं तर ही मुंबईत राहणाऱ्यांची अपरिहार्यता असते किंवा आहे, पण त्याला नाव दिलं स्पिरिट, मुंबईचं स्पिरिट. असो, आता मी तुम्हाला नेमकं काय घडलं तिथं ते सांगतो. बराच वेळ कोंडीत अडकलेल्या त्या मिसेस ग्रेवाल गाडीतून बाहेर उतरल्या आणि त्यांनी आपला आवाज चढवला. तसं त्यांच्याकडे काही पत्रकारांचं लक्ष गेलं आणि कर्मधर्म संयोगाने ते पत्रकार निघाले HMV रक्तगटाचे. HMV रक्तगट. हा जो आवाज ऐकताय ना, तसा आवाज यांच्या घशातून निघायला लागला. त्यांना खाल्ल्या बिस्किटांची आण आठवली. ते या महिलेजवळ आले आणि त्यांनीच तिला सांगितलं की मॅडम इधर भौंकणे अपना इधर चिल्लाने से कुछ नहीं होगा, म्हणजे इथे ओरडून आरडून अजिबात फायदा नाही, तर पुढे चला, आम्ही तुम्हाला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यापर्यंत नेतो. मिनिस्टर आहे वा, उसको गाली दो, हम शूट करते हैं, हम नॅशनल चॅनल्स वाले, हम सब दिखा देंगे, दुनिया के सामने सबको नंगा कर देंगे. आणि हे सांगणारे तथाकथित 3 पत्रकार सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले. त्यांचा हा कारनामा वरळी नाका, जांभोरी मैदान आणि परिसरातल्या CCTVत कैद झालेला आहे. त्यांच्या लक्षात आलेलं नाही. सध्या पोलीस त्या CCTV फुटेजचं ॲनालिसिस करतायत. त्यांचं लिप सिंक वगैरे जे काही चाललंय त्या बाईबरोबर त्याचा अंदाज घेत आहेत. संतप्त मुंबईकर महिलेला, राज्याच्या मंत्र्याला भर रस्त्यात शिव्या घालायला उद्युक्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मावा आघाडीचे पाळीव पत्रकार कम चाय बिस्कुटे होते, असा संशय व्यक्त केला जातोय. आता यातून मला काही सिद्ध करायचं नाही, कुठलीही सारवासारव करायची नाही की काल जे काय झालं ते चुकलं होतं, आता हे वेगळं अँगल आलंय. अजिबात नाही. मी काल माझ्या व्हिडिओत माझी जी मतं मांडलीत त्यावर मी आजही ठाम आहे. ती महिला एक आई आहे. आईचा त्रागा समजू शकतो. तिची मुलं शाळेत अडकली होती, त्यात ती उच्चभ्रू कुटुंबातली आहे. या सगळ्या छटाकभरांना मला विचारायचं, छटाकभरांनो, तुमच्याकडे ॲक्टिवा सोडा बजाज M80 तरी आहे का हो? तिच्या नावावर 65 लाखाची BMW आहे. नवऱ्याच्या नाही, तिच्या स्वतःच्या नावावर आहे. ती उच्च शिक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक महिला आहे. गोव्यात धंदा करणारी कोणी माते फिरू मॉडेल तिच्यासारखी दिसते म्हणून मंदबुद्धी लोकांनी तिला पूजा मिश्रा घोषित केली. तिचे नागडे उघडे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. आता ज्यांनी ज्यांनी हे केलंय त्या सगळ्या अकाउंट्सवर जर का तिनं अब्रू नुकसानीचा खटला भरला, आणि तसं ती करणार आहे हे लक्षात घ्या, ती गप्प बसलेली नाहीये, तर हे सगळं करणाऱ्यांना त्यांच्या गांडीवरची भोकं पडलेली जॉकीची अंडरवेअर आणि जाळीदार VIP बनियानही विकायला लागेल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे झाला प्रकार हा चुकीचाच होता. त्या चुकीला माफी नाही. माझी मांडलेली मतं त्यावर मी ठाम आहे. पण हे जे कोणी 3 HMV आहेत ते CCTVत सापडले, ज्यांनी हा मुद्दा रोहित पवार, नाना पटोले आणि हर्षवर्धन सकपाळ यांना उचलायला लावला. त्यांना त्या बाईच्या शिवीगाळीचे व्हिडिओज तातडीने पाठवले. म्हणजे मेनस्ट्रीम चॅनलवर येण्याच्या आधीच यांच्या ट्विटर हँडलवरती, म्हणजे नाना पटोले असतील, हर्षवर्धन सकपाळ असतील, रोहित पवार असतील, यांच्या ट्विटर हँडलवर हे व्हिडिओ आणि त्यांचे ट्विट्स आले होते. हे लक्षात घ्या. आणि कसे आले, त्यामागे हे 3 जण होते. त्या चाय बिस्कुटांचं काय करायचं हे सरकारनं ठरवायचं आहे. त्यामुळे भाजपच्या मोर्चाला बदनाम करण्यासाठी आयत्या वेळी मिळालेलं कोलीत म्हणून वापरलेली ही महिला प्लांटेड होती का, तर नव्हती. पण तिला उकसवण्याचं काम, आगीत तेल टाकण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय, त्या 3घांनी केलंय, त्यांना पत्रकार म्हणायचं का, हा प्रश्नसुद्धा माझ्यासमोर उपस्थित झालाय. बाजार बसव्या वृत्तीनं पत्रकारिता बदनाम केली आहे भलत्याच लोकांनी, पण बदनाम मात्र आम्ही होतो नेहमी, कारण आम्ही बोलतो, नाही का? आणि जो बोलतो, सत्य बोलतो, ते नेहमी कडवं असतं, कटू असतं, कुणाला तरी झोंबतं आणि मग झोंबल्यानंतर दुखतं. त्यामुळे आम्हीच दिसतो, आमचेच चेहरे दिसतात. काही फरक पडत नाही. फक्त या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ, गर्भितार्थ समजून घ्या, एवढंच मला सांगायचं होतं. नमस्कार.